टाळी हा विठ्ठल 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरु चित्र नमस्कारो निया आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी डोळा पहारे पंढरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत कि शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभुराजा था विठ्ठल 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 विठ्ठल
क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुकामणी लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर दबंग गाथेतील 4092 भंगापैकी 2523 म्हणजे 2523 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर तुकाराम महाराजाच्या वाङ्मयातनं निर्माण झालेला निर्वाण गतीचं म्हणजे मरणोत्तर कर्मणानंतर जे काही कर्म करायला पाहिजे माणसानं त्याचं वर्णन करणारा असा अभंग आहे. कीर्तनाचा परिहार सर्वांना ज्ञात आहे की कैलासवासी श्री रामसिंग हरसिंग जाधव पूजनीय पिताश्रींना आपल्या जाधव परिवारातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. शास्त्रीय परिभाषेमध्ये आज त्यांच्या आध्यात्मिक गतीचा दिवस आहे. पुढे आपण चर्चा करू अभंगाच्या अनुषंगानं जसं आपल्याला गरुड पुराणाचे भाव इथे मांडता येतील. आणि पूजनीय पिताश्रीच्या जाण्यानं जाधव परिवार जो शोकाकुल होता पूर्वजांच्या ऋणातनं उत्तीर्ण होण्याकरता केलेला हा खटाटोप वैदिक मंत्रानं आचार्य ब्राह्मणांच्या मुखारविंदातून पिंडदानाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि वारकरी संप्रदायाच्या लोकांनी कीर्तन करावं या अनुषंगानं सन्माननीय श्री जाधव सर त्यांचे चिरंजीव आमच्याकडे डेट्स देण्याकरता आले. ह्या कीर्तनाकरता त्यांनी आम्हाला टाळकऱ्यासहित निमंत्रित केलं. म्हणून आज या कीर्तनाच्या निमित्तानं त्यांची जी इच्छा असेल भगवंताच्या चरणामध्ये आणि त्यांचे जे वडील ज्यांचं वर्षश्राद्ध आज आहे पूजनीय पिताश्रींना भगवंताच्या चरणामध्ये स्वच्छ आणि निर्मल अशी जागा प्राप्त हो आणि त्यांचे सर्व भौतिक आणि लौकिक हेतू साध्य हो अशी इच्छा आजच्या कीर्तनातून आपण करू. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला उपस्थित असलेले वेदध्ययन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट प्रकट चेतना बालगोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत शरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थप्रेमी कीर्तनाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य परमादरणीय गुरुवर्य माझे वडील प्रकाशकृष्ण शास्त्रीजी महाराज नायगावांकर त्यांच्या चरणामध्ये प्रणिपात त्यांच्या आणि आपण समस्त शोकाकुल जाधव परिवार या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झालेले आपण सर्व क्षेत्रातले महानुभाव संत महानुभाव राजकीय सामाजिक क्षेत्रातले आपण सर्व आपल्याला राधे राधे जय श्री राम जय श्री कृष्ण ओम नमः शिवाय जय माता दी जय गोमाता दी आणि वारकरी लोकांना रामकृष्ण हरी विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगामध्ये नरदेहाला आलेल्या भूतमात्रांना किंवा प्राणीमात्रांना यच्चावत जीवांना तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे असा उपदेश करतायत की जन्माला आलाय माणूस जन्माला येताना आनंद आहे पण मरताना आनंद असेल अशी शाश्वती देता येत नाही. कारण की गरुड पुराणामध्ये मरणाचे 2 प्रकार सांगितले आहेत. एक मरण आहे सदमरण. कोणतं मरण आहे? सदमरण. आणि दुसरं मरण आहे दुर्मरण. प्रत्येक माणसाला सदमरणाची इच्छा आहे. सांगा बरं कोणी वाटतं का कोणाला खराब मरण आम्हाला येऊ द्या म्हणून? नाही. प्रत्येकाची अशीच इच्छा आहे की मी जसा जाताना आता ठणठणीत आहे मी सध्या या क्षणाला. Suppose we are seated at here today, tomorrow for hours, listening to the Varkari Kirtan for here to know, my dear. Betterly seated at here to, you know. चांगल्या पद्धतीत आपण इथे बसलोय. गुडघ्याची वाटी दुखू द्या, कमऱ्याचं हाड दुखू द्या, माणसाला चित्त लागत नाही. माणसाचं चित्त तिकडे पळतं. म्हणजे शरीरामध्ये जर का बिघडावाला खराबी आली की माणसाला शरीर बसू देत नाही का? म्हणजे येताना सुखानं आलाय पण मरताना सुखानं मरेल असं नाही आहे.
सदमरण आणि दुर्मरण, मरणाचे प्रकार दोन आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिसा गोड व्हावा, गोड व्हावा. आ, 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 जय हो हरिबोल. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, वा, क्या बात. आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकाराम महाराजांचा आग्रह आहे, हाही अभंग वर्ष श्राद्धाच्या 10व्याच्या कीर्तनाला वगैरे घ्यायला चालतो. याजसाठी केला होता अट्टाहास, कशासाठी म्हटले? शेवटचा दिस गोड व्हावा, म्हणजे मरताना माझं मरण गोड व्हावं अशी विनंती तुकाराम महाराज पांडुरंगाच्या समोर करतायत का? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धाबा तृष्णेची या, कबतूक वाटे झालिया, वेचाचे नाव मंगळाचे तेणे गुणे, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. 762 अभंगाचा नंबर 762. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवळटी कृतभंग गाथा. मरण गोड भाव आणि शरीर जाता आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वाजून जावे पंडू कुमरा. अध्याय नंबर 2 ओवी नंबर 136 ज्ञानेश्वरी, ओवी नंबर 136 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. अर्जुनाला उपदेश करतायत भगवान श्रीकृष्ण. समोर नातेवाईक उभा पाहिले ना, कसं मारू, ये मेरा दादा है, ये मेरा पड़दादा है, अरे ये सब है, लेकिन रामायण कहता है प्यारे, युद्ध भूमि पे यदि योद्धा के सामने उसका बाप भी खड़ा हो जाए और वह योद्धा यदि उसे युद्ध में पराजित कर दे तो दोष नहीं होता है प्यारे. इस बात को जहन में बिठा लेना बहुत अच्छी तरीके से. म्हणून युद्धाचे नियम सांगतायत. बाबा शरीर हे जे आहे, पंचभूताचा गोंधळ केला से एका ठाई मेळ. 830 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची गाथा. हे पंचभूतापासून बनलेलं जे शरीर आहे, मातीमध्ये मिळालंय, मातीमध्येच मिळणार आहे. किसी शायर ने शेर में कहा था बंधुओं, आग है, क्या है? आग है, पानी है, हवा है और मिट्टी है मुझ में. क्या क्या है? आग है, पानी है, हवा है और मिट्टी है मुझ में. और ध्यान रखना मेरे भाई बहनों, इन सबको बनाने वाला खुदा भी है मुझ में. जब तक खुदा है तब तक ये शरीर है, माने कि जब तक जहान है तब तक जान है. एक बार ये अगर चला गया और ऐसा कुछ हो गया तो फिर. पर तुकाराम महाराज सांगतायत, शेवटचा दिस गोड भावा. शेवटच्या दिवसाला जर का गोड करायचं असेल तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला प्रत्येक क्षणाला त्यानं विचार केला पाहिजे,
की माझी उत्तीर्णता कशी होईल, माझी मुक्ती कशी होईल. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता या 4 गतींना मी कसं प्राप्त करू शकेल. पांडुरंग श्रीरंग भजरे म्हणा, अमौलिक जाते वय, आता तरी करी सोय. इथे आपल्याला खूप चकाचक आहे. मला वाटतं एव्हरीथिंग इज ऑल राईट फ्रॉम हिअर, बट वन मोर थिंग वी ऑल ऑफ देम नीड फर्स्ट. कौन सी चीज है वो? शांतीच नाही आहे म्हटले. सगळं काही आहे पण शांतीच नाही आहे. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, मनवोनी शांती धरा. 289 अभंगाचा नंबर. चैन तो सोने की पहन रखी है लेकिन चैन से नहीं सो पा रहे, और जिसने गले में सोने की चैन नहीं पहन रखी है ना, वो बड़े चैन से सो रहे हैं, बड़े आराम से सो रहे हैं. याचाच अर्थ या भौतिक जीवनामध्ये आपण इतकं पळतो आहे, इतकं पळतो आहे, इतकं पळतो आहे की शेवटचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये नाही आहे. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ धारा पांडुरंगा, शरण जाऊ धारा पांडुरंगा, शरण जाऊ धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह ही काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. जन्माला येणं जरी भगवत कृपेनं आपल्या हातात नाही, पण आलं, जन्माला आलो म्हणजे आपण असं समजू की आपल्या कर्मानं आपण जन्माला आलो. पण मरण आपल्या हातात नाही. केव्हा जाणार माणूस? जन्म जरी आपल्याला प्राप्त झाला असेल परंतु मरण आपल्या हातात नाही, तर ते थांबवता येत नाही. म्हणून हे जे प्रमाण दिले, या प्रमाणामध्ये सुंदर उपदेश केला आहे तुकाराम महाराजांना. हाही अभंग निर्वाण गतीचा, हाही दहाव्याच्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घेतला जातो. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. का? देह हे काळाचे, देहावर काळाची सत्ता आहे. धन कुबेराचे, मेल्यावर माणसाच्या द्रव्य मिळविले कुडी सभे नये रे लंगोटी. माणूस मेल्यानंतर म्हणे विठोधरा. 2167 2167 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे, धरी धरी आठवण, माणी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे, तुका म्हणे पुढा, घाणा जुंती जशी मुडा. 62 अभंगाचा नंबर. मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम, नाहीतरी यम, रागे दात खातो करकरा. 61 बाबा अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण आहे त्याला, अनेक प्रमाण आहे. जितकं सांगावं तितकं कमी आहे म्हटलं. हे शरीर आपल्या हातात नसल्या कारणानं जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. 3052 अभंगाचा नंबर. शरीर दुःखाचे कुठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही शरीर अपवित्रा शरीर आईसे. घाणीनं परिपूर्ण आहे. उगा थोडं बहुत सकाळी साबण गिबन लावतो देवाच्या सानिध्यात बसतो म्हणून देव चांगलं ठेवतो, तो भाग वेगळा आहे. नाही तर पुरा आतमध्ये घाण आहे. बाहेरून किती लावण तुम्ही, पण आतमध्ये ट्रॅफिक जाम आहे म्हणलं पाहिलं तर माणूस जागेवर उलटी करल. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कर्म कीटकांचा साधा, रब रब दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, स्मरा त्या हरिहरा शरण जाई ओ गोविंदा. म्हणून लवकर करा म्हटले. जव हे सकळ सिद्ध आहे, परी हात चालावया पाय, तरी तू स्वहित आपले पाहे. तीर्थयात्रा जाया चुकू नको, तीर्थयात्रेला जाना नाही ना महाराज नंतर जाऊ ना. कव्हा गुडघ्याच्या वाट्या म्हातारा झाल्यावर
आपलं वजन घेऊन आपल्याला अमरनाथला चढावं लागतंय ना. मी जवानीत गेलो तर माझ्या गुडघ्याच्या वाट्या भुगा व्हायला आलत्या जवानीत. तिच्या आतमध्ये आहे मी. ते गोष्ट वेगळी. लोक म्हणले महाराज तुम्ही 85 वर्षाच्या म्हाताराचा अभ्यास जवानीत करून टाकलाय 18 घंटे बसून. ते जाऊ द्या, तो भाग वेगळा. पण माझ्या गुडघ्याच्या वाट्या व्हायला आल्या होत्या वाट्या. अरे मग आता ज्याच्या खरोखरच वाट्या झाल्या त्यांनी तिकडे गेल्यावर चालन का? देव तिकडे अवघडात जाऊन बसला. महाराष्ट्राची भूमी ही संताची भूमी आहे आणि देवाची भूमी तिकडं. राम अयोध्या में, कृष्ण मथुरा वृंदावन में, शिवजी कहाँ पर तो काशी में. आणि सगळं चढायचंच काम. आपलं वजन घेऊन आपल्याला कोणी हिंग लावून सुद्धा विचारित नाही. मग आवाज द्यायला लगेच तिकडे सटकते ते का? तर आपल्या शरीरामध्ये समर्थता पाहिजे. याची देहा याची डोळा तरायचं आणि जीवन उच्चमान गतींना परिपूर्ण करायचं असेल, जीवन गौरवान्वित करायचं असेल, आध्यात्मिक रसानं जर का जीवन परिपूर्ण करायचं असेल तर वाट पाहू नका म्हटले उद्याची. अध्यात्मामध्ये शुभस्य शीघ्रम, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा तो फिर करेगा कब. कबीर महाराज म्हणले लवकर करा. हिरे जैसा जन्म मिला आहे कवडी बदले जाय. कबीर महाराज म्हणाले तुला देवानं पाठवताना हिरा बनवून पाठवलं. या हिऱ्याला विनाकारण ढेकणाच्या जातीचे लोक मित्र करून ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या जातीचे मित्र लगेच उघडून फेका. एकांतामध्ये राहा, सुखी राहताल. संगत कर बडो की तो बडत बडत बड जाय, संगत करणी चो की तो फिर फिर गोता खाय. आणि या कारणानं संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तर का म्हटले? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. उपजे ते नासे नासले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जयसे परिभ्रामेगा. 159 ओवी नंबर 159 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. म्हणून या परी माते अंतकाळी जाणता साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 68 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 8 ओवी नंबर 68. अनेक प्रमाण आहे त्याला. म्हणून मरताना भगवंताचं स्मरण, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे, कोळ येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी, राहती निराळे रांडा पोरे सकळ. 3115 3115 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवर्डीकृत अभंग गाथा. आणि या कारणानं संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. लवकर का करा म्हटले? वयात यायच्या आधीच मुलाला संस्कार द्या. हे आता आपलं चुकतंय बरं का. पोरग 20-25चं झाल्यावर आपण म्हणतो चलणार आहे आणि बसणार आहे पूजाला. त्या पोराला त्याची सवयच नाही, ते कसं काय पूजेला बसणार आहे? लहानपणापासून तुम्ही सवय लावा ना मुलाला. दी काश्मीर फाइल्स नावाचा पिक्चर आला, त्याच्यामध्ये दाखवलं पोरगी बापाला म्हणते आपने हमको क्यों नहीं बताया कि भगवान राम हमारी आस्था है, भगवान राम हमारे आदर्श है, भगवान राम से ही भारत है, बिना राम के भारत नहीं. ती पोरगी बापाला म्हणते. बरोबर आहे ना, आपल्याला कळायला पाहिजे ना. नाही तर आजकाल मी टीका करत नाही आहे. आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी अदर फादर्स अँड द मदर, इट्स अॅन रिअल फॅक्ट. बरेच बाप मोबाईलमध्येच गुंग झालेत आता. पॅटर्न मोबाईलमध्येच जर का दिवस रात्र काड्या करत असू, त्याच्यात पाहत असू पोरग कुठं गेलं, कुठं आलं, काय करतंय, कोणाशी बोलतंय आणि काय करायचं. पोरग काय कुटाणा करतंय, पोराच्या मोबाईलमध्ये काय चालू आहे, कोणाशी वार्तालाप करतोय. मुलाचे नावं टाकून मुलीचे तर नंबर सेव्ह नाही केले ना. असं काही केलं तर नाही बा कुटाने. हे स्टेज ते सांगण्याचं नाही आहे, पण आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार. जग सडत चाललंय. कलियुग आहे, कलियुग. लक्ष देऊन ऐका. 5123 वर्ष झालेत फक्त कलियुगाला लागून. नीट ऐका. 5123 वर्ष झाले भगवान श्रीकृष्णाला अवतार संपवून. 5123 वर्ष झाले द्वापार युग संपून. 5123 वर्ष झाले कृष्ण परमात्म्याला अवतार संपवून. आणि 5123 वर्ष झाले कलियुगाला लागून. आणि 5123 वर्ष झाले तर हे कलियुग जे आहे, या कलियुगामध्ये किती अनाचार आणि अत्याचार झाले, किती मोठमोठाल्या समस्या, किती किती मोठमोठाले संकट आले. कलियुग जगणार किती आहे म्हटलंय? 5123 वर्ष त्याला लागून झालेत फक्त. आणि ते जगणार किती आहे? 4,32,000 दिव्य वर्ष त्याचं आयुष्य आहे. आपलं जसं 100 आहे तसं कलियुग किती जगणार आहे? 4,32,000 वर्ष. तू म्हणाला आधी नाही का जगणार का कलियुग? नाही, कलियुगाला हार्ट अटॅक येणार नाही, कलियुग ॲक्सिडेंटमध्ये मारणार नाही. 4,32,000 वर्षच जगणार आहे कलियुग. आता मला उत्तर द्या,
4,32,000 वर्ष जर का कलियुगाचं आयुष्य असेल आणि त्याला लागून जर का 5,123 वर्ष झाले असेल, कोरोना 2, डेल्टा, ओमायक्रॉन, ढगफुटी पंचगणीची, फणी वादळ जगन्नाथपुरीला, नको नको ते कांड, नको नको ते घोटाळे या कलियुगामध्ये झाले का? अरे ते कलियुग तर मी तर म्हणतो अजून शेंबडच आहे, ते त्या पाळण्यातच आहे, त्याची नाळंही गळून पडली नाही आणि त्यांनी डोळे उघडले ना, तर एवढे मोठे अनर्थ चालू झाले. तो कलियुग जर का त्या पाळण्याच्या बाहेर आले तर काय काय अनर्थ होईल जरा विचारा. सोच करके ही रूह कांप जाएगी, सोच करके ही. माग एका डॉक्टर बापाला, डॉक्टर गोधामणगावकर, ते बाप वृद्धाश्रमात मेलं, पोरग पोरगी सुना डॉक्टर होऊन तिकडे, ते म्हणले तुम्हीच करून घ्या. एक म्हातारी फेसबुकला घटना, 2 पोरं, एक नागपूरला एक पुण्याला, सुनबाई सोडून दिलेली, पोरगी येईना, मंदिरात म्हातारी मरण पावली. मंदिरात 3 दिवस कोणीच विचारलं नाही. डुकरानं कुत्र्यानं मेलेल्या म्हातारीच्या शरीराचे लचके तोडले. एका संघटनेवाल्यानं, ही रिअल फॅक्ट आहे. म्हणून महाराज लोक जसं सांगतात आणि संत आपल्याला सांगतात, एक काम करा, होत असेल तर पहा. तुम्ही स्वतः पहिले आध्यात्मिक व्हा. तुम्ही आहातच, माझं नमन आहे तुम्हाला, पण नसाल तर तुम्ही आध्यात्मिक व्हा. सकाळी उठा, गळ्यामध्ये माळ घाला, गंध लावा, रामदेव बाबांचा योगा करा, भस्त्रिका प्राणायाम करा. मुलालाही उठवा, नाही उठलं तर फटके देऊन उठवा. जॉगिंगला न्या त्याला. उठा जागे भारे आता स्मरण करा. पंढरनाथ नामदेव महाराजांना आधीच सांगितलंय जॉगिंगबद्दल. एका एका अभंगामध्ये विज्ञान लपलेलं आहे. सूक्ष्म विचार करा. उठा जागे भारा आता स्मरण करा पंढरनाथ. पळा रस्त्यानं. पळाले तर शरीर चांगलं राहील, विचार चांगले येतील. आल्यावर आंघोळ करा. आंघोळ केल्यावर मुलाचं बोट धरा, मुलाला मंदिरात न्या. मुलाला सांगा, सनातन धर्म सर्वम खलविदमेवाहम नान्यदस्ति तु सनातनम. जो मिटता नहीं कभी वही सनातन है. और सनातन धर्म ये अपौरुषेय है. इसको किसी ने बनाना ये है, ये अपने आप बन गया है. बाकी के पंथ तो बने हैं, बनवाए गए हैं, लेकिन ये अपने आप है. हम सनातन, वी आर बिलोंगिंग टू दी सनातन धर्म. हा सनातन धर्म आपला है. ये ठाकुर बाकी बिहारी कृष्ण है. इनको वृंदावन में बाकी बिहारी कहते हैं, द्वारिका में द्वारकाधीश कहते हैं. आपल्याकडे लंगडा रंगनाथ म्हणतात, पांडुरंग गोपाळ म्हणतात. ये रामजी है, ये दत्तात्रेय है, ये पांडुरंग है, ये दुर्गा माता है. हे आपले गुरु आहेत, हे आपले मायबाप आहेत. गंध लाव, पाया पड, हरिपाठ म्हण, पसायदार म्हण, काकडा म्हण, आईबापाच्या पाया पड. मी आईबापाच्या पाया नाही पडणार, मग कोणाच्या पडशील? बायकोच्या पडेल. अशी स्थिती चालू आहे. आता हे बघा, इकडे मी बाळी घातलीत, मला कोणी टुकार म्हणणार आहे का? जीन्सच्या पॅन्टवर एखाद्याला बाळी घालू द्यावर लोक म्हणतील काय टुकारपणा लावला. मला कोणी म्हणू शकतं का? कारण हा युनिफॉर्म आहे अध्यात्माचा, हा कोड है. हमारे वृंदावन में जटाएं बढ़ाई जाती है, एक कान में बाली पहनना, कुंडल पहना जाता है, हाथ में रक्षा सूत्र होता, धोती लुंगी. तशी तर कथेला लुंगी असते आमच्या, पण हे वारकरी संप्रदायाचं धोतर आहे. शनिवारी आणि रविवारी काढा ना जरा सुट्टी, आणि सुट्टी काढून मुलं ज्ञान जरा हनुमानाच्या मंदिरात, ज्ञान एखाद्या मंदिरात बसवा ना. तिथं सामुदायिक हनुमान चालीसाचा पाठ घ्या ना, पसायदान घ्या ना, काकडा घ्या ना, संकटमोचन हनुमानाष्टकम म्हणा ना. पावर देऊन टाकेल ना हनुमान. तरुण पोरं जे आहे ना आत्महत्या करतायत खूप. मार्ग कम पडले तर आत्महत्या, एखादी हिरोईन नाही म्हणली तर आत्महत्या, लव तर आत्महत्या, मोबाईल नाही उचलला तर आत्महत्या, तुला रिचेक करून दुसऱ्याला, म्हणजे याच्यासाठी. अरे हनुमान पॉवरफुल आहे मुलांकरता. म्हणून मुलांनी हनुमानाची साधना केली पाहिजे. हनुमानाची. कोण ही जानत है जग में संग, कपि संकट मोचन नाम तिहारो. हा विषय दुसरा आहे. वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल हे सगळं जर का कशासाठी म्हटले? संत समागमे धरावी आवडी. मला गर्व वाटतो, माझे वडील पुढे बसले. मी 12वी सायन्सचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले तू कथा कर. मला त्यांनी 5वीला विष्णू सहस्रनाम आणि श्रीमद भगवद्गीता शिकवली. तर मलाही हे वाटलं, म्हणलं बाबा मी धोतर कसं काय नेसू? धोतर नेसलं तर पुरी माझ्याकडे पाहणार नाही. मी जीन्स पॅन्टवाला माणूस आहे. पण आता कळालं की धोतराला किती किंमत आहे बा. हा लुंगी को किती किंमत आहे. अरे बाप. आणि लोक म्हणले असं असतं काय? हा म्हणलं असंच असतं. हे केव्हा शक्य आहे? गुरु, संत आणि भगवत कृपा आणि मार्गदर्शक. आणि ते मार्गदर्शक कोण आहे? तुकोबाराय सांगतात 3ऱ्या चरणात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची त्वरा करा, लवकर करा, हरिया. टाइमपास अजिबात करू नका. का? जर का टाइमपास केला आणि टाइमपासची सवय लागली म्हणले तर
त्या माणसाच्या दृष्टीमध्ये आधीच जे डोळे आहेत, या डोळ्यामध्ये सत्तेचा, ममतेचा, प्रपंचाचा आणि संसाराचा धूर आहे. माणसाचं शरीर आणि त्यातली त्यात डोळे नावाचे, चक्षु नावाचे जे इंद्रिय आहे, माणसाला नको नको त्या चोऱ्या करायला भाग पाडतात. का तर या डोळ्यामध्ये सत्तेचा, प्रपंचाचा धूर आहे. हा प्रपंचाचा धूर जर का वेळेतच कमी करायचा असेल तर संतांना शरण जा आणि जीवन कृतार्थ करून घ्या. जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या. सदविचार करा. आणि तो सद्विचार जर का तुम्ही नाही केला तर मग गती काय आहे आणि परिणाम काय आहे? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी. नका डोळे धुरे भरोनी राहू, नका डोळे धुरे भरोनी राहू, भरोनी राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज जय. विठोबा रखुमाई.